जेजुरी परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। जेजुरी गडावरील पायऱ्यांवरून पाणी धबधब्यासारखं वाहत होतं। उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा सुद्धा मिळाला। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये सध्या टोमॅटो लागवडीला सुरुवात झाली। साधारण 15 ते 20 रुपये एका रोपाची किंमत असून मात्र सध्या मजुरांची टंचाई निर्माण झालेली आहे। चिपळूण तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त डेरवण गावातील नागरिकांसाठी यावर्षी सुद्धा श्री संत सीताराम बुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट मोठा आधार ठरलेली आहे। ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यांपासून दररोज सुमारे 25,000 लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो। नांदेडमध्ये शेतीला जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून 2 शेतकरी कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली। हदगाव तालुक्यातील मरडका गावामध्ये ही घटना घडली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। माथेरानमधील घोड्यांच्या देखभालीसाठी अनंत सेवा फाउंडेशन या उद्योगपती अनंत अंबानींच्या पुढाकाराने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक संस्थेकडून वैद्यकीय चाचणी करण्यात आली। अनंत सेवा फाउंडेशनने राबवलेल्या वैद्यकीय चाचणी शिबिरामध्ये 750हून अधिक घोड्यांची तपासणी आणि लसीकरण करण्यात आले। माथेरानमधल्या 750 घोड्यांवरती स्थानिक 3,500 कुटुंब आपली उपजीविका करत आहेत। देवरी तालुक्यातील देवरी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या पाणंद रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झालेली आहे। रस्ता पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये चिखलातून मार्ग काढावा लागणार आहे। त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अलिबागमध्ये पावसाच्या सरी कोसळल्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन जंगल परिसरामध्ये एका युवतीची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याची घटना समोर आली आहे। मृतदेह युवतीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। वाशिम शहरामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यातच आता पाणी टँकरच्या दरामध्ये सुद्धा दुप्पट वाढ झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्यासाठी दुप्पट दाम मोजावा लागतोय। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पंढरपूरला भेट दिली। रंजन कुमार शर्मा यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरला भेट दिली आहे। पारदर्शक नियोजनाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा सुद्धा केली। धानोरे परिसरातील भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमुळे संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। गुहागरमधल्या ऐतिहासिक गोपाळगड किल्ला आपल्या मालकीचा दावा असल्याचा इम्तियाज मणियार यांनी केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलानं किल्ल्याला भेट दिली। किल्ल्यावरील स्वच्छता अभियान सुद्धा राबवण्यात आलं। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमातून ऐतिहासिक वारशाचा संदेश देण्यात आलेला आहे। गोंदियामध्ये 3 गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीच जीवितहानी झालेली नाही। या आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले सावने समुद्र किनारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळलेली आहे। समुद्रामध्ये अडकलेली कार ग्रामस्थांनी सुरक्षितपणे किनाऱ्यावरती आणलेली आहे। स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्परतेमुळे मोठं नुकसान टळलेलं आहे। जळगावच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांवरती जोरदार वादळी वाऱ्यानं मंडप कोसळलेल्या आंदोलनामध्ये मंडप कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो। चिपळूण शहरातील पाक परिसरामध्ये नगर परिषदेच्या शाळेजवळ ठेवलेल्या लाकडांना अचानकपणे आग लागल्याची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। कोळेगाव धरणातून सीना नदीमध्ये पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी माढा तहसील कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलंय। कुरुडवाडी बार्शी मार्गावरील चिंचगाव परिसरामध्ये एसटी बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये दुचाकी आणि वरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून सुदैवाने 7 वर्षांची मुलगी बचावली। चांदवडच्या मुंबई महामार्गावरती बसला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली। सुदैवाने बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली। 40गाव तालुक्यातील हातभट्टी गावठी दारू निर्मित करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत तब्बल 1,825 लिटर रसायन, 50 लिटर गावठी दारू आणि अन्य साहित्य असा 75,000 रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता. आता त्याचा परिणाम पाण्याच्या टँकरवरती झाल्याचं पाहायला मिळतं. सुमारे 400 रुपयांमध्ये मिळणारे टँकर आता 800 ते 900 रुपयांवरती मिळतात. धुळे तालुक्यातील उडाणे गोताने या गावातून जाणाऱ्या एक्सप्रेस कॅनलची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केलेली होती. दुरुस्ती होत नसल्यानं शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. बागलाण तालुक्यातील ताहाराबाद अंतापूर चौफुली परिसरात जायखेडा पोलिसांनी धडक कारवाई केली. अवैधरित्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ येवला काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील विंचूर चौफुली इथं आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावरती मेलेडी चॉकलेट वाटत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. लग्नातील वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झालंय. चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथील घटना आहे. जेवण वाढण्याच्या कारणावरून 2 गट आमने सामने आले होते. जेजुरी गडावरती आल्यानंतर भाविकांना दुकानदारांकडून भंडारा घेण्याच्या सक्तीवरून जेजुरीमध्ये बैठक पार पडली. भंडाऱ्यासाठी दबाव टाकला गेला किंवा सक्ती करण्यात आली तर तो प्रकार खंडणीचा प्रकार मानला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या दिवशी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नागपुरात भांडणामध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीवरती जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. भांडणं सोडवणाऱ्या व्यक्तीलाच गुंडांनी लक्ष्य केलं आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न महागात पडलाय. मालेगावात भुईमुगाच्या शेंगांना चांगला दर मिळतोय. भुईमुगाच्या शेंगा या 7 ते 8 रुपयांनी विकल्या जातात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना भुईमुग पिकाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती घेत आहेत.